सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातल्या थोरात चौक, खवरे मार्केट परिसरात ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक ट्रक यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवजड वाहनं उभी केल्यानं ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आज उपमहापौर अनिल डाळे यांना निवेदन देऊन तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात असताना फेरीवाल्यांवर निर्बंध लावले जात आहेत. मात्र थोरात चौक परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रक चालकांकडूनच नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. बाहेरून येणारे वाहनचालक रस्त्यालगत बेशिस्तपणे पार्किंग करतात. तसंच त्याच ठिकाणी जेवण करून कचरा टाकत असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरतीये. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या मोठ्या वाहनांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना मार्ग काढणं कठीण झालंय. विशेषतः शाळा आणि कामाच्या वेळेत वाहतूक कोंडी तीव्र होत असल्यानं नागरिकांमधून नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कडक कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी सॅम आठवले, सचिन बेलेकर, सतीश कवडे, सदाशिव बंडीगणी यांच्यासह युवा महाराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.